Welcome friends. We have done in parallel lines, we have done that the things related with the two parallel lines and their transversal. So angle made by transversal, alternate angle, corresponding angles, exterior alternate, interior angles, the property related with the interior angles. Okay, एवढं सगळं कंप्लीट केल्यानंतर 2.1 आपण सॉल्व केल्यानंतर now we are going to take the application of the properties of parallel lines. म्हणजे parallel lines च्या प्रॉपर्टीज आपण बघतोय तर त्याचा ऍप्लिकेशन, त्याचा यूज आपल्याला कुठे करता येतोय का ते आपल्याला पाहायचं. सो त्याच्यासाठी आपल्याला एक थेरम प्रूव्ह करायला दिलेला आहे. ओके, सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट थेरम. ते थेरम काय आहे ते आधी क्लिअर करा. काय सांगितलंय आपल्याला आतापर्यंत माहिती झालंय की आपण एखादा जर ट्रायंगल काढला तर आपण डायरेक्ट म्हणून जातो काय की त्या ट्रायंगलच्या तीनही अँगलचं मेजरमेंट किती आहे, 180 आहे. पण का आहे 180, वाय दिस इज 180, तर ते जर प्रूव्ह करायचं असेल तुम्हाला, म्हणजे समजा आपण या ठिकाणी नाव देतोय ए, हियर इज बी अँड हियर इज सी. हे तीन पॉइंट्स मी नाव दिलेत, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. ओके, सो दोज आर व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. हे पॉइंटचे ह्या ट्रायंगलचे काय शिरोबिंदू आहेत, राईट. ओके, तर आपण मी आता काय म्हटलं की ट्रायंगलच्या तिघांचं मिळून मेजरमेंट किती आपण म्हणतो 180. पण हे 180 का, वाय इट इज 180, कशामुळे आहे 180? आपल्याला प्रॉपर्टी सांगितले 180 म्हणून 180 आहे. नाही, नाव या वेळेस मात्र आता आपण आधीपर्यंत काय करत होतो, प्रॉपर्टी आहे पाठ केली तीच असते आणि तीच खरं असतं तेच चालायचं. पण ते का आहे याच्या मागचं कारण आपण शोधलं पाहिजे. असे बरेचसे का होते जे बऱ्याच संशोधकांनी शोधले आहे. बरोबर आहे, ऍपल खालीच का पडतं शोधावं लागलं त्याला. तसं आपल्याला आता हे 180च का आहे हे पण पाहावं लागणार आहे. सो आता बघा आपलं जे थेरम आहे ते थेरमचं स्टेटमेंट काय आहे. मी थेरम लिहितो इथं. थेरम आहे the sum of measure of all angles of triangle is 180. म्हणजे काय तर तिघांचं मिळून मेजरमेंट 180 असतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तिघांचं म्हणजे कोणाचं कळलं का, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. दोज आर द 3 अँगल्स, राईट. आणि आपल्याला तिघांचं मिळून मेजरमेंट 180 असतं हे प्रूव्ह करायचंय, राईट. ओके, सो आता मी काय करतोय पहा, आय वॉन्ट टू सॉल्व दिस और आय वॉन्ट टू प्रूव्ह दिस थेरम, बट हाऊ. सो आय विल ड्रॉ अ लाईन हियर फ्रॉम पॉइंट ए. पहा आपल्या थेरम आपल्याला जे प्रूव्ह करायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय लिहितो, गिवन. ठीक आहे, गिवन. त्याच्यानंतर टू प्रूव्ह म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह करणार आहात, आणि त्याच्यानंतर जर गरज पडली तर कन्स्ट्रक्ट करता येत आपल्याला. म्हणजे मला जमणार नाही, मी जरा वेगळ्या पद्धतीने करतो. मग काय करायचंय, मला एक लाईन इथे काढून घ्यायची, मग त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्ट करू लागले ना, सो कन्स्ट्रक्शन. ओके, सो या ज्या 3 गोष्टी आहेत या 3 गोष्टी तुम्हाला पाहिजे. आता कन्स्ट्रक्शनची गरज प्रत्येक वेळेस पडतेच असं नाही, कधी कधी आपण ते वापरू शकतो, काही काही वेळेस नाही वापरलं तरी चालतं. पहा आता गिवन मध्ये काय लिहितो मी. आता तुम्हाला गिवन फक्त काय सांगितलं की हा एक ट्रायंगल आहे, कारण प्रॉपर्टी काय थेरम काय सांगतं, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे एबीसी हा ट्रायंगल आहे, फिनिश. याच्यापेक्षा वेगळं काय आहे. ओके, सो एबीसी इज एनी ट्रायंगल. तो कोणताही काय आहे, ट्रायंगल आहे. एनी ट्रायंगल म्हणजे कळतंय का, कोणत्याही टाईपचा, जे आपण टाइप्स बघितलेत ना त्याच्यापैकी कोणत्याही टाईपचा तो काय आहे, ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, तिघांचं मेजरमेंट. म्हणजे तिघांचं म्हणजे कोणाचं, याचं आणि याचं, ह्या तिन्ही अँगलचं मेजरमेंट 180 शो करायचं. सो यू हॅव टू शो लाईक दिस. अँगल एचं नाव कसं लिहाल, BAC. ओके, अँगल BAC प्लस अँगल, आपण बी नाव लिहितो आता, ABC, अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल्स टू 180. म्हणजे तिघांचं मिळून मेजरमेंट किती दाखवायचं तुम्हाला, 180 शो करायचे. हे झालं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्ट काय केलं तुम्ही, ड्रॉ. बघा लाईन L, लाईन काय केली, ड्रॉ केली, जिला नाव दिलंय तुम्ही L. ठीक आहे, ओके. सो लाईन L आपण काय केली, ड्रॉ केली. त्या लाईनला L असं नाव सुद्धा दिलं
आणि पुढं काय म्हटलंय तुम्हाला, आता तुम्ही लाईन एल म्हणताय पण त्याच्यावर 2 पॉईंट घ्या म्हणजे लक्षात येईल आणखी. ठीक आहे, सपोज मी या ठिकाणी पॉईंट एम घेतोय आणि या ठिकाणी एन घेतोय. ठीक आहे, म्हणजे एम आणि एन हे पॉइंट्स त्याच्यावर घेतले. ओके, अँड टेक पॉइंट एम अँड एन सच दॅट, कशा पद्धतीने घेतले ते बघा बरं, आपण बिटवीन ने शिकलोय. तर एम डॅश ए डॅश एन म्हणजे याचा अर्थ एम एन घेताय पण कसे घेताय, एच्या बाहेरच्या बाजूला एक एम घेतला एक एन घेतला म्हणून इंडिकेट. म्हणजे काय, आम्ही ए मध्ये ठेवून एम आणि एन घेतला आहे, हे त्याचं सांगितलेलं आपलं रिझन. ठीक आहे, आता हे झालं आपण गिव्हन लिहिलं, त्याच्यानंतर आपण लिहिलं टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करणार आहात, आणि त्याच्यानंतर तुम्ही मदत कशाची घेताय तर या लाईनची मदत घेताय. ठीक आहे, आता बघा किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं. याला आपण जे मांडणार आहेत आता ते आपले झाले प्रूफ. म्हणजे आता मी प्रूफ मांडायला लागलोय की मी असं असं करणार आहे. ठीक आहे, सो हाऊ आय कॅन प्रूव्ह धिस, मी आता हे कसं प्रूव्ह करू शकतो पहा. आता तुम्हाला जेवढं काही दिसतंय त्याच्यावरून एक गोष्ट तर लक्षात आली, आणि एक लक्षात घ्या, सॉरी याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, एक गोष्ट राहिले. ड्रॉ लाईन एल पॅरलल बीसी असं लिहितो मी, पॅरलल बीसी. ओके, म्हणजे काय केलं मी, लाईन एल अशी काढली की जी कुणाला बीसी ला पॅरलल आहे. हे राहून गेलं म्हणजे खूप महत्वाचं होतं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रूव्ह नाही करता येणार. कारण लाईन एल मी अशी पण काढू शकतो, इथून अशी पण काढू शकतो. ठीक आहे, ए मधून जाते म्हणल्यावर अशी पण काढू शकतो, पण मला दाखवायचं ते बीसी ला पॅरलल आहे म्हणून मला लिहायला पाहिजे होतं ड्रॉ लाईन एल पॅरलल बीसी. एल काढली जी बीसी ला कशी आहे, पॅरलल आहे. ओके, नाव आता पुढे चलूयात आपण इन फिगर. ठीक आहे, आता तुमच्या बुक मध्ये काय दिलंय आणि मी जे सॉल्व्ह करतो याच्यात जर तफावत भेटली तरी काही अडचण नाही, कारण आपल्या मेथड्स वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे, सो इन फिगर लाईन एल, पहा मी काय लिहितोय, लाईन एल पॅरलल साइड बीसी, हे बरोबर आहे का? यस, आपण आता कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवलंय की लाईन एल जी आहे ती बीसी ला कशी आहे, पॅरलल आहे. सो मला सांगा ही लाईन काय आहे, पॅरलल आहे या लाईनला, एम आय राईट? मग ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे का बघा बरं. ओके, कशी फिगर तयार झाली हे क्लिअर करा. म्हणजे ही लाईन अशी, ही लाईन अशी, ही ट्रान्सव्हर्सल एवढी दिली आपल्याला, म्हणजे इकडे ट्रायंगल होतो, पण आपण त्याला काय करतो असं वाढवतोय, मग ती ट्रान्सव्हर्सल झाली. ओके, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल यायला पाहिजे का नको? म्हणजे हा जेवढा अँगल आहे, समजा आपण या ठिकाणी अँगल घेतोय, ठीक आहे, या ठिकाणचा अँगल हा जो आहे तो अँगल या अँगलशी इक्वल असायला पाहिजे का नको सांगा. झेड तयार झाला ना इथं, राईट? ओके, म्हणजे ते दोन अल्टरनेट अँगल झाले, आपण व्युत्क्रम कोन म्हणतो मराठीमध्ये. ओके, अँड मग याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल कोण आहे ती पण लिहा, अँड ओ ए बी, अँड ए बी इज ट्रान्सव्हर्सल, राईट? ओके, देअरफॉर आता त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो डायरेक्टली की अँगल एम ओ बी, बघा कुठला लिहितोय मी, अँगल एम ओ बी इज इक्वल्स टू अँगल, कोणता अँगल यायला पाहिजे पहा, एम ओ बी ला, सॉरी एम ए बी येतो, ओ नाहीये, एम ए बी म्हणजे हा जो अँगल आहे, तो मी इथे फक्त काय केले, साइन लिहिल्या हे करण्यासाठी, सारखं दाखवण्यासाठी. ओके, सो एम ए बी हा अँगल ए बी सी बरोबर इक्वल असला पाहिजे. अँगल ए बी सी कशामुळं, दोज आर अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, राईट? ओके, याला मी स्टेटमेंट नंबर 1 देतोय. ओके, सो आता हे झालं स्टेटमेंट पहिलं. सिमिलरली तसंच काय म्हणता येईल बघा, सिमिलरली त्याच पद्धतीने काय, तर अँगल एन ए सी, पहा अँगल कोणता लिहितो मी, अँगल एन ए सी, अँगल एन ए सी इज इक्वल्स टू अँगल, पहा एन ए सी म्हणजे कोणता आला लक्षात येते का, एन ए सी म्हणजे अँगल जो वरच्या बाजूला तयार झालाय, म्हणजे कुठं, एन ए सी हा जो अँगल आहे तो, हा अँगल कुणाशी इक्वल असला पाहिजे, हा उलटा झेड झाला पाहिजे असा, म्हणजे हा याच्याशी इक्वल असला पाहिजे, राईट? म्हणजे एन ए सी, अँगल एन ए सी इज इक्वल विथ कोणत्या अँगल बरोबर इक्वल असला पाहिजे, तर तो एसीबी बरोबर इक्वल असला पाहिजे. सो दॅट इज वाय अँगल ए सी बी, रिझन सेम, अल्टरनेट अँगल्स आर देयर, राईट? सो अल्टरनेट अँगल्स, राईट? ओके, याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणूयात. ओके, आता बघा फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट कडे जर गेला तर तुमच्या लक्षात येईल एम ए बी ए बी सी म्हणजे एक
अँगल ह्या लाईनवरचा एक इकडचा असं झालंय। आता मला एक सांगा, आपण बघितलं होतं की अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे लाईनचं मेजरमेंट जे असतं ते किती असतं 180। ओके, सो आता मला एक सांगा, ही जी आहे लाईन ज्याला आपण MN म्हणू किंवा लाईन एल म्हणू। ओके ओके, तर मला सांगा लाईन एलचं मेजरमेंट 180 असायला काय अडचण नाही। मग 180 ही जी लाईन आहे ती 180 ची, ठीक आहे। म्हणजे जर समजा आपण एखादी लाईन ड्रॉ केली, सपोज मी इथे या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतोय, ठीक आहे, अशा पद्धतीने मी या ठिकाणी एक अँगल काढला, या ठिकाणी एक अँगल काढला, किती अँगल झाले सगळे माझे 1 2 3। ही लाईन 180 ची आहे, राईट। ओके, सो मला सांगा हा अँगल आणि हा अँगल हे तिघं मिळून किती असले पाहिजेत 180, राईट। कारण काय की ही लाईन 180 ची आणि हिनं सगळं कव्हर केलं ना। ओके, सो दॅट इज वाय जर मी याला अँगल ए म्हटलं, अँगल बी म्हटलं, अँगल सी म्हटलं, a plus b plus c is equals to what 180 डिग्री। सिमिलरली आता या ठिकाणी तसंच झाले, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे तिघं अँगल मिळून किती डिग्रीचे झाले। सो द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स ऑफ दिस ऑल द लिनियर अँगल्स आर 180, म्हणजे तिघांचं मिळून मेजरमेंट किती असायला पाहिजे 180। सो कॅन आय राईट लाईक दिस अँगल, बघा मी अँगलची नाव कशी लिहितोय, MAB अँगल MAB प्लस अँगल BAC, am I right? BAC प्लस अँगल, तिसरा जो लिहितोय तो कोणता लिहिला पाहिजे, मी पहिल्यांदा हा लिहिलाय, नंतर हा लिहितोय, आता हा लिहावा लागेल, म्हणजे कुठला NAC किंवा CAN लिहिलं तरी चाललं असतं। ओके, सो NAC इज इक्वल्स टू किती 180। आता मला सांगा याला रिझन काय असायला पाहिजे, व्हॉट विल बी रिझन फॉर दॅट। ते सगळे जे अँगल्स आहेत ते कसले अँगल्स आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर। हे कसले अँगल्स आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर, राईट। सो तर मी इथे शॉर्ट मध्ये लिहितोय अँगल्स इन लिनियर पेअर। ओके, सो यू विल राईट इन फुल। ओके, सो आता पहा MAB BAC आणि NAC हे तिघं मिळून किती झालेत 180 डिग्रीचे, हे तिघं मिळून, राईट। ओके, सो आता मला सांगा या ठिकाणी आपण लिहिला MAB, हा MAB याच्यासारखा दुसरा कोणी अँगल आहे का बघा बरं, MAB एवढाच कोण, हा यस ABC आहे। MAB जेवढा आहे तेवढाच ABC, म्हणजे जिथे MAB आहे तिथे ABC लिहायला काय अडचण तुम्हाला, कशाला काय अडचण, लिहायलाच पाहिजे, राईट। ओके, तसंच हा जो NAC आहे, NAC पहा कुठे, हा NAC सारखा पण एक आहे ACB, क्लिअर। म्हणजे आपल्याला स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 मध्ये जे मेजरमेंट लिहिलेत आपण यांच्या नावाचे दुसरे, तर ते या ठिकाणी टाकायला काय अडचण आहे, सेमच आहेत ना ते, शेवटी जर सारखे असतील तर काही अडचण आहे का, काहीही अडचण नाही, ठीक आहे। समजा आपण एखाद्या मेडिकल मध्ये जातो पहा आणि आपण एखाद्या कंपनीची गोळी मागतो, ही गोळी मला पाहिजे, तर तो मेडिकलवाला म्हणतो त्या ती नाहीये, दुसऱ्या कंपनीचे पण तेच कंटेंट्स असणारी आहे, तर आपण तो हो द्या, मग काय चालेल, तेच कंटेंट्स फक्त वरचं नाव बदलले, ठीक आहे। अशा पद्धतीने मग इथे या ठिकाणी MABच ABC आहे आणि NACच ACB आहे, मग त्यांची नावं जर चेंज केली तर काय अडचण आहे, काहीच अडचण नाही। ओके, सो अँगल MAB च्या ऐवजी मी काय लिहितोय ABC लिहितोय, अँगल ABC प्लस हा BAC तसाच राहू द्या, अँगल BAC प्लस व्हॉट इज NAC, NAC म्हणजे काय आहे, NAC इज ACB, अँगल ACB इज इक्वल्स टू किती 180, जसं आहे तसंच मांडलं मी। ओके, पण इथं मी एक काम केलंय की मी नावं जे घेतलेत, म्हणजे कुठलं ABC एक चेंज केलंय नाव, ओके, हे ABC माझ्याकडे नव्हतं तरी पण मी घेतलंय, आणि हा जो आहे ACB तो पण माझ्याकडे नव्हता तरी पण मी घेतलाय। मग ते घेण्यासाठी मी कोणाची मदत घेतली, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ची, म्हणून इथं लिहायचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट आणि सेकंड वरून आपण काय घेतलं ते नाव बदलून घेतले। आता पहा नीट लक्ष द्या, ABC आपल्याला ABC दाखवायचा होता, ABC दाखवला, फक्त आपण फर्स्ट नंबर इथं फर्स्ट सेकंडला आहे आपला फर्स्टला आलाय, नंतर BAC आला, ACB आलाय, म्हणजे याचा अर्थ काय, अँगल BAC प्लस ABC प्लस ACB इज इक्वल्स टू काय दाखवलं आपण 180, म्हणजे आपण प्रूव्ह केलं की तिन्ही अँगलचं मिळून मेजरमेंट ट्रायंगलचे किती असतं 180 असतं, आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याला प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे। तुमच्या बुक मध्ये थोडंसं
जास्त दिलेलं आहे असं मला वाटतंय. ठीक आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय करू शकताय, सॉरी हे थेरम जे आहे ते काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. ओके. सो दिस थेरम इज व्हेरी इझी to write also. You have to understand properly, right? Okay, if you want, please take the screenshot. Now you have on the next page, on page number 19, you can see test for parallel lines. Okay, आता test for parallel lines नेमक्या काय आहेत, आपण याच्या आधी असं पाहिलं होतं की लाईन पॅरलल आहेत तर करस्पॉन्डिंग इक्वल आहे, अल्टरनेट इक्वल आहे आणि इंटेरियर 180 आहेत. आता आपल्याला काय बघायचे, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, म्हणजे लाईन्स पॅरलल कधी असतात. ठीक आहे. म्हणजे आता आधी काय बघितलं, लाईन पॅरलल असलं की अल्टरनेट इक्वल असतो, करस्पॉन्डिंग इक्वल असतो आणि इंटेरियर 180 असतात. आता आपल्याला बघायचंय की नेमक्या लाईन्स कधी पॅरलल असतात. ठीक आहे. म्हणजे आपण जर समजा ह्या दोन लाईन्स काढल्यात तर ह्या दोन लाईनला पॅरलल लाईन म्हणायचं का, आणि म्हणायचं असेल तर का म्हणायचं, रिझन पाहिजे ना. हे दोन लाईन पॅरलल कसं काय, मी काढलेत, सरांनी काढलेत म्हणजे पॅरलल असं म्हणायचं का, दिसायला दिसते म्हणून पॅरलल म्हणायचं का, नाही. If you have given two parallel lines and a transversal, आणि तुम्हाला एक ट्रान्सव्हर्सल जर दिलेली असेल तर या ट्रान्सव्हर्सलच्या मदतीने सांगू शकता तुम्ही की या ठिकाणी ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत का. ठीक आहे. तो कशा पद्धतीने बघा. सो यू कॅन सी यू हॅव गिवन 3 प्रॉपर्टीज, 3 टेस्ट. ओके, दोज आर द टेस्ट. तर पहिली टेस्ट काय सांगते पहा. ओके, इफ द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय असतं, 180. म्हणजे जर इंटेरियर अँगल्सचं सम 180 असेल तर लाईन्स आर पॅरलल. पहा, सम 180, सम 180 कोणाचं लक्षात येतं, इंटेरियर. हे आता शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. इट मीन्स लाईन्स आर पॅरलल. फिनिश. म्हणजे ह्या दोघांचं ऍडिशन जर तुम्हाला दिलं 180 तर तुम्ही डोळे झाकून म्हणायचे की ह्या लाईन 100% पॅरलल आहेत. या दोघांचं ऍडिशन किती पाहिजे, 180. क्लिअर. हे आणि हे दोघं मिळून 180 जर असतील, नाही तुम्ही म्हणाल हे आणि हे तर असतातच ना ऑलरेडी, कारण अँगल्स इन लिनियर पेअर येते. ओके, म्हणजे याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल दोघं मिळून जर 180 झाले. आता आपण एक कन्सिडर करायला एक एक्झाम्पलच घेऊया. ठीक आहे. समजा हा तुम्हाला दिसताना 100 डिग्री दिसतोय तर हा तुम्हाला 80 दिसला समजा. ठीक आहे. ठीक आहे. आता हा 100 आहे म्हणजे हा 100% किती असेल दिलेलं, बरं हा 100% 80 आपण घेतला. हे घेतलेले अँगल्स आहेत आपले. ठीक आहे. आता बघा, हे दोघं मिळून 180 आले की नाही, ऍडिशन यांचं ऍडिशन 180 आलं की म्हणायचं की ही लाईन L आणि ही लाईन M ह्या दोघी एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे. कधी, जर इंटेरियर अँगल्स कसे असतील, सप्लिमेंटरी म्हणजे 180 ऍडिशन असेल. ही झाली पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट काय सांगते पहा, व्हेन यू हॅव गिवन 2 अल्टरनेट अँगल्स इक्वल. इफ अल्टरनेट अँगल, बघा आता हा किती आहे, आपण 80 घेतलाय, हा घेतलेला नव्हता आपण. ओके, हा 100 आणि हा 80 घेतला होता फक्त आपण. तर हा 100 आहे, मग हा किती असला पाहिजे, अँगल्स इन लिनियर पेअर मुळे हा 100% 80 असला पाहिजे, ऑप्शनच नाही दुसरा. ओके, मीन्स हा पण 80 झाला, हा पण 80 झाला. मला सांगा हे कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स इक्वल आले. अल्टरनेट अँगल्स इक्वल आले, लाईन पॅरलल झाल्या. अल्टरनेट अँगल इक्वल आले की लाईन पॅरलल झाल्या. दोन तुम्हाला अल्टरनेट अँगल दिले आणि ते इक्वल दिले म्हणजे तुम्ही विचारच करायचा नाही, विचार नाही करायचा, डायरेक्ट म्हणायचं L आणि M पॅरलल आहेत. ठीक आहे. आता पुढच्या गोष्टीकडे जाऊयात आपण. थर्ड जे आहे तर थर्ड मध्ये आपल्याला काय सांगितलंय पहा. इन थर्ड टेस्ट यू कॅन सी इफ यू हॅव गिवन 2 करस्पॉन्डिंग इक्वल अँगल्स. आता मला एक सांगा, हा अँगल 180 डिग्रीचा आहे, क्लिअर आहे. ओके, तर हा जो आहे तो कितीचा असला पाहिजे ते मला सांगा. हा 100 आहे, याच्या लिनियर मुळे हा 80, याच्यामुळे हा अपोजिट आहे, अपोजिट इक्वल असतात म्हणजे हा किती असला पाहिजे, 80. म्हणजे मला सांगा हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आले. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आले की लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. दोज आर द 3 टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. म्हणजे पॅरलल लाईनच्या 3 टेस्ट कुठल्या, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल, लाईन पॅरलल, अल्टरनेट अँगल इक्वल, लाईन पॅरलल, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, लाईन पॅरलल. Okay, so those are the important tests. Okay, so please learn those 3 tests and that theorem also. That theorem is also very important to you. ते theorem खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तुमचा दिवस शुभ असो.